तर हे गाईज गुड मॉर्निंग, कसे आहेत सगळे? एकविरा आईच्या आशीर्वादाने सगळे चांगले असतील. तर गाईज आज आहे पालखीचा दुसरा दिवस. अजून तोंडाला पावडर टिकली आपल्या बॅगेनं ती आता गाडीत बसून करायचं आहे. कारण मी थोडाफार चाललो असतो आपल्या गावातल्या पालखीत तर पूर्ण चालतो, तुम्हाला तर माहिती आहे, ब्लॉग तर तुम्ही बघितलेच असतील. पण नाही चालण्याचं कारण थोडं टेक्निकल प्रॉब्लेम झाले माझा सांगू नाही शकत. तर चला आता फटाफट रेडी झालो आहे, आता गाडी काढायची. तर आपली इथं मंडळी रेडी झाले. गोवा मेकअप चालू आहे, कार्यक्रम खपली मेकअप कार्यक्रम. तर आई तुमचा काही चालायचा विषय आहे का? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. चाय वगैरे पिला का तुम्ही? आम्ही आमचा फोटो करायला लागला. तोबा 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 थारा मूड खराब कर दी. मग आता कधी निघायचा? वाकरे तिकडे फोटो नको काढू. नाही ती व्हिडिओ टाकेन मी हलकीची. नीट टाका, नीट चांगले तरी करा जरा. 100%. तर सर्वात मोठा कामगिरी ही आहे, बघू शकता तुम्ही, खूप मेहनत करतात. नाश्ता मेनू आहे आजचा मिसल पाव नाश्त्याला. तर बाहेर घेतले चहा पीत, पतंजली का बिस्किट खा के दादाने चहा पिऊन लपवला. तर पालखीच्या अध्यक्ष बघू शकता तुम्ही, काहीतरी 2 शब्द होऊन जाऊ दे ना तुमचे. जय एकविरा ही आमची आचार्य मंडळी आता नाश्ता बनवत आहे. यांची सेवा म्हणजे एकविरा आईच्या चरणी मनोभावने तन मन धनाने करतात. आणि आज दुसरा दिवस आहे आणि आमचे पदयात्री महिला, पुरुष वर्ग, लहान मुलं सर्वांना पालखीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आमचा जो पालखीचा सोहळा आहे तो एकविरा चरणी दर्शन घेऊन व्यवस्थित घरी जाऊपर्यंत व्यवस्थित सुखाचा हो हीच एकविरा चरणी प्रार्थना. आणि आमचे यूट्यूबर तेजा हे दरवर्षीप्रमाणे आमच्या पालखीसाठी यूट्यूबचं काम करतात आणि त्यांनासुद्धा एकविरा ही पुढे वाटचालीसाठी आशीर्वाद देव ही एकविरा चरणी प्रार्थना. जय एकविरा. जय. तर गाईज आता मी फायनली चालायला उतरलोय, आता मी चालणार आहे. तर डीजे तालावर नाचत जायचं आता.
पावभाजीचा नाश्ता. पहिले तर देवीला नाश्ता चालवले, त्याच्यानंतर लाईन बघू शकता तुम्ही. रॅशन ओल्यासारखी गर्दी घेतली हवी ना. पावाचा थैवान घेतले. एक एक जण 30-30 पाव गल वाटते. किती खाणार तू? फायटर कोंबरी. लपते तो पाव कधी खाशी? 2 खाशी. 30 कोण खाणार पाव? 30 ने तुला 50 लागतील. गाईस पावभाजी आणल्या ओढली. नशीब आपलं सगळं पार्टनर बसला ना खावाला. यांना भलतात टेन्शन होतं यांचं पार्टनर नाही येलं त्यामुळे यांना टेन्शन होले. त्यावेळी काय पावभाजी खाली ती खालीच नाही अजून. तोंडाला बी लवली नाही त्यावेळी पावभाजी. तुम्ही घेतलं का पाव? चोरीची लाईन तुझी मस्त. 10ची आयडिया तू बी. हाय भरून पावभाजी का? तर काय आता सगळी एकदा जमले. रील बनवता काहीतरी विषय चालू यांचा. बघू आता काही विषय. हे कंची रील बनवायची स्क्रिप्ट का? कोणाला माहित नाही का? माहित नाही काय स्क्रिप्ट आहे रीलची? नो आयडिया. नो आयडिया. ओके ओके. हा स्टेटसला टाकायला. ओके ओके. रोषा पहिले दुसरे पुढं हे करणार आम्ही बघ ना हत्ते डामावर घेतले थोड्यासाठी व्हिडिओ मध्ये. रील बनवा. रील बनवासाठी घेतली पाहिजे. कसा 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 रील बनवासाठी घेतली पाहिजे. मंत्र वाटे साऊंड लावते ना. स्टेटस टाका पुढची काही काम नाही. तर काय आता कपडे धुवायला या कपडे धुतील. आम्ही इथं मस्त पोहू. मागच्या टायमाला चांगला पाणी होता. या टायमाला जरा हिरवळ दिसते पाण्यावर. आम्ही पावसाळ्यात आलतो ना, ते बाईक घेऊन आम्ही एकविरीला आलतो तेव्हा. आता बघा जरा हिरवा दिसते. तेवढा क्लिअर पाणी नाही की मागच्या वेळेस खूप क्लिअर पाणी होता आणि पूर्ण पाणी भरलेला. तर बाबा आवरण पाणी भरलेला हे खडकापर्यंत. तर पोवाची इच्छा बी होईनी आऊसा पाणी बघून. बघू ट्राय मारू.
आपल्या ठिकाणावर निघलेलो आहे. आता जायचं आपल्याला डायरेक्ट जेवणावर. कपडे धुवायला आलतो आम्ही, यावी धुवले आम्ही पोहलो. तर चला जाऊ फटाफट, लेट्स गो. तर गाईज आता आम्ही देवळामध्ये आलो आहे. इथं आमचं दुपारचं जेवण असते. मग पूर्ण पब्लिक बघू शकता, आडवी तिडवी पडले. तो डायरेक्ट गेले त्याचं बोले तारी जमीन पे. त्याच्याबद्दल काहीच बोला नाही. त्यांनी दाढी मुशी वाढून दे नवूच त्याला. त्याला एक वेळी ना टोपली नाही होता त्याला म्हणते. नाही तर अष्टविनायक गणपती तुम्ही बघू शकता. अष्टविनायक तुम्ही यात्रा होली आपली सफर. ये भी तो दोन आहे विकेट पडले. बाकी योजना टेन्शन मध्ये. लेडीज मंडळी इथे बसले, पुरुष मंडळी तिकडे झोपले. आणि ही पालखी आपल्या सोबतच होती. सकाळी तेवढं चार्जिंगला होते मोबाईल. तर गाईज आम्ही विमान बघायला आलोय. अजून विमान बघून देत नाही, ते पैसे मागते जाते सगळं. तर हा विमान आहे तो इथं सडलाय. मोटर काढून ते घेऊन गेलेत. आणि या बाजूला टायर असतात. भरपूर मोठा असा विमान, फर्स्ट टाइम. तर काय आम्ही जस्ट विमान बघितला. मी विंडो सीट घेतलेला. विंडो सीट मला आवडतो पहिले बसून. हे हा बोलत होता तो आतमध्ये बस, पण मी विंडो सीट पकडला. मला विंडो शिव जमतच नाही ना का. कसा काय खालीला असला तर तो खायला भेटायला मला उलटी आली ना, मग त्या विंडोमधून कसं ओकायला, म्हणून मी विंडो सेट घेतलेला. मला तंबाखू खावा लागते, मी सारखा तो कदवाचतो. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तर चला फटाफट जाऊया. आता पालखी तर पुढे गेली आणि वाटत जाऊ ना. परत माझा नाश्ता केल्यावर चालायला उतारते मैदानात. हो तर जस्ट नाश्त्यावर आलो. यो पुऱ्या बघत सरपटे इकडे कर बोल तरी. तो पण जे उठवले वाटते त्याला जाम गाणं करते तो. त्याला मग माकरांच्या ताब्यात देवाचा देवलं तुला माकराच्या ताब्यात. हे कलिंगर ओरपी जितलेले पेंड्यान पिकट ठेवलेले ग कलिंगर. चेष्म्या होता म्हणे त्याला खावाला. तोच ना रे ते नीट खा. बोरा पिकवले ग. चव डेंजर ग. हिरवा पण चव पाकी ग 100%. घसारले नित्य. हम तो छोटे लोग हैं, हम तो सिर्फ वीडियो ही बना सकते. नाही रे मी पण चालतो ना मध्ये बघला सकाळपासून चालतो तो. अरे सकाळपासून चालतो ते व्हिडिओ दाखवू का तुला. तर गाईज फायनली चालायला उतरलोय. त्याची पण गाडी गेली आलतीला, परत घरी गेले. तर आता चालायला लागेल 100%.
गाईज आता इथे खेळ चालू होणार आहेत तर नक्की तुम्ही पूर्ण बघा, खूप मजा येणार आहे. आता लहान पोरांचे खेळ आहेत आता 100%. परल त्यांनी निंबू खावाचा होता याच. लिंबू चंपाचा खेळ चालू झालेला किशोर गणाचा. आता तुम्ही त्याचं नाव लिहायचं आहे. पहिला कोण नंबर आले त्याचं नाव सांगा. चला नाव सांगा त्याचं पटकन. चला कोणतं नाव काय? आता इथे संगीत खुर्चीचा खेळ चालू होणार आहे. मला तर वाटतं पहिले लेडीज खेळतील मग जेंट्सला खेळायला देतील. निघता का हप्ता देते लिंबूला की टकला खाले तुम्ही की मुंडी खाशी ना तू. आता जिंकलेले आहेत त्या 3-3 काढलेले आहेत 2 टीमीतनं. त्यांच्या आता लागले 6 जणांच्या आहेत 5 काढणार. तर चला बघूया आता कोण जिंकते आणि कोणाला सॅमसंगचा मोबाईल भेटते. तर काय आता मुलांची वारी आहे. आता बघू हे जवान काय करतात. जास्त क्वांटिटी मध्ये भात करत घेतले. खेळ लवकर आपल्याला संपवायचे, अजून जेवायचे.
करू लावली तुम्ही खाली का तुम्ही लिस्टिप आता फक्त 2 उरलेत आणि 1 खुर्ची. नंबरचा बक्षीस मोबाईल आहे, 2 नंबरचा बक्षीस कूलर, Hi guys. 3 नंबरचा बक्षीस मिक्सर. ओके Hi guys. जेवणाचा मेनू राईस भात, पनीर चिल्ली, सोयाबीन चिल्ली आणि चटणी. तर गाईस तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा पालखीचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर जास्त काय नाही लाईक शेअर कमेंट. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया कशात नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत गाईस बाय बाय.